रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण केलेली आहे मस्त अशी पावभाजी, मस्त झणझणीत झालेली आहे आणि एकदम चवीला सुद्धा छान झालेली आहे। तर आता ही पावभाजी करायची म्हटलं की आपल्याला असं वाटतं की आपल्याला पावभाजीसाठी ज्या भाज्या लागतात त्या सगळ्या भाज्या आपल्याकडे असल्या पाहिजेत, तरच पावभाजी हॉटेलच्या पावभाजीसारखी छान होते। तर तसं काही नाही आहे, तुमच्याकडे ज्या आहेत त्या भाज्या वापरून सुद्धा तुम्ही पावभाजी करू शकता। आता ही पावभाजी मी माझ्याकडे जेवढ्या घरात भाज्या होत्या तेवढ्या वापरून मी केलेली आहे। तर मी हा छोटा कुकर गॅसवरती ठेवला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आहे आणि एक मोठा चमचा बटर घातला आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। कांदा आता मी छान भाजून घेणार आहे थोडा मऊ होईपर्यंत, आणि कांदा पटकन भाजला जावा म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मीठ घातल्यामुळे काय होतं, कांदा पटकन छान भाजला जातो आणि मऊ होतो। आणि आता 1 टीस्पून मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। आणि आता इथे मी 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत। टोमॅटो पण छान असे मऊ होईपर्यंत तेलात परतून घ्यायचे आहेत। मीठ घातल्यामुळं कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी छान भाजलं जातं आणि पटकन मऊ होतात। हे पहा, हे छान असा टोमॅटो पण आपला मऊ झालेला आहे आणि कांदा पण शिजलेला आहे। कांदा व्यवस्थित चांगला भाजला पाहिजे, म्हणजे पावभाजीची चव छान लागते। आता इथे मी 4 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे आणि 1 टीस्पून मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे। आणि आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे। मीठ आपण कांदा भाजताना थोडंसं घातलं होतं, त्यामुळे मग मीठ थोडंसं बेताचंच घाला। आणि आता ज्या ज्या भाज्या माझ्याकडे आहेत त्या सगळ्या भाज्या मी घेतलेल्या आहेत। आता इथे मी गाजर घेतलं आहे, बटाटा घेतलेला आहे, थोडंसं बीट घेतलं आहे। बीटमुळे कलर पण छान येतो पावभाजीला आणि पावभाजी आपली मस्त हेल्दीसुद्धा होते। आता हे सगळं भाज्या मी याच्यामध्ये घालते। बटाटा घातला आहे, वाटाणा घातलेला आहे आणि थोडंसं फरसबी होतं ते घातलेलं आहे। आणि आता फ्लॉवर घालते। याच्या व्यतिरिक्तही अजून काही भाज्या तुमच्याकडे असतील तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकता। आता पावभाजीला शक्यतो शिमला मिरची लागते, पण माझ्याकडे ती नव्हती, तरीसुद्धा माझी पावभाजी अगदी मस्त चवीला झालेली आहे। आणि आता ह्या भाज्या सगळ्या कापून माझ्या 1 किलो इतक्या झाल्या असतील, त्यामुळे मी 4 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे। आता तुम्हाला मसाले तुमच्या भाज्या जितक्या आहेत त्यानुसार घालायच्यात। आता भाज्या घालून मसाल्यामध्ये हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। पहा, मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या व्यवस्थित तेलात परतून घ्यायच्यात। भाज्या जेवढ्या छान परतल्या जातात तेवढ्या चवीला छान होतात। आणि आता याच्यामध्ये मी पाणी घालते आहे। पाणीसुद्धा तुम्हाला बेताचंच घालायचं आहे, म्हणजे अगदी खूप जास्तही घालायचं नाही आणि एकदम खूप कमीही घालायचं नाही। तर 1 किलो भाज्या आहेत, त्याच्यामुळे मग मी इथे 1 लिटर पाणी घातलेलं आहे। आता पाणी घातल्यानंतर पुन्हा हे असं छान मिक्स करून घेतलेलं आहे। आणि लक्षात ठेवा, पावभाजीमध्ये पाणी घालताना ते अगदी गरमच घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव अजून वाढते। आणि आता कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे आणि 4 शिट्ट्या मी करून घेणार आहे। 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यामुळे मी आता तो कुकर उघडलेला आहे। कुकर थंड झाल्याशिवाय उघडायचा नाही। आता हे पहा, ही पावभाजी आपली या भाज्या सगळ्या छान शिजलेल्या आहेत। आता हे मी कुकरमधून एका मोठ्या कढईमध्ये काढून घेते, त्यामुळे काय होईल, मला भाज्या मॅश करायला बरं पडेल, व्यवस्थित मॅश केल्या जातील। आता हे मी एका मोठ्या कढईमध्ये काढून घेतलेलं आहे आणि मॅशरने त्या भाज्या छानपैकी मॅश करून घेते। आता ह्या भाज्या आपल्या छान मॅश करून झाले की त्याच्यावरती आपल्याला मस्तपैकी बटर घालायचं आहे। भाज्या व्यवस्थित छान शिजलेल्या असल्या की त्या पटकन मॅश होतात। आणि वाटाणा एकदम खूप असा हे नाही झाला तरी चालतो, तो थोडा थोडा अर्धवट असा दिसला तरी तो चवीला छान लागतो आणि पावभाजी दिसायलासुद्धा खूप छान दिसते। आणि बीट घातल्यामुळे आणि गाजर घातल्यामुळे पावभाजीला कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे। आता ह्या सगळ्या भाज्या आपल्या मॅश करून झालेल्या आहेत। आता वरून मी अशी छानपैकी कोथिंबीर घातलेली आहे आणि बटर घातलं आहे। ही आता पावभाजी आपली तयार झाली आहे, ती आपण आता सर्व करूयात। पावभाजीबरोबर मी थोडासा बारीक कापलेला कांदा आणि लिंबाची फोड ठेवलेली आहे। आता
पावभाजी मी ह्या प्लेटमध्ये सर्व करून वरून पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालून त्याच्यावरती बटर घातलं आहे आणि पाव मस्तपैकी बटर लावून गरम केलेले आहेत. ते पाव पण आता मी इथे सर्व करते आहे. अशी ही आपल्याकडे असेल त्या भाज्यांमध्ये केलेली पावभाजी अगदी चविष्ट लागते. त्याच्यामध्ये कुठल्या भाज्या नसल्या तरी चालतात. तर अशी ही पावभाजीची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूयात अशा छान एका नवीन रेसिपीसह.